राधे राधे सगळ्यांना. कसे आहात तुम्ही? ओके, सो आजचा हा जो व्हिडिओ आहे तो ह्या लोकांसाठी आहे, स्पेशली फॉर द लव्ह रिडिंग. ठीक आहे, लव्ह रिडिंग इन द सेन्स इट्स अ लव्ह मेसेजेस. की करंटली आपण बघूया की लाईक जी पण सिच्युएशन तुमच्या पार्टनरचे, सॉरी मला हे कार्ड्स ना शफल नाही करता येत कारण की हे हँडरिटन आहेत. मी प्रयत्न करते. ओके, सो लेट मी सी. म्हणजे तुमच्या प्रेमामध्ये आता जी पण सिच्युएशन आहे तर करंटली तुमच्या पार्टनरच्या मनात काय भाव असू शकतो किंवा त्यांचे काय मेसेजेस आहेत आणि तुमचे स्वतःचे पण काय एनर्जी ऊर्जा या प्रेमासाठी आहे. सो आपण ह्या पूर्ण कार्डच्या बंचमधनं बघूया कोणते कार्ड्स तुमच्यासाठी. भरपूर कार्ड्स आहेत. सो वन बाय वन एक एक मेसेज मी घेणार आहे. ठीक आहे, तो पहिला मेसेज आहे. ओके, दे आर फिलिंग बॅड. त्यांना वाईट वाटतं आहे कारण त्यांनी कदाचित ब्रेकअप केलं आहे आणि मे बी अशी एक मोमेंट आहे की आता त्यांना तुम्हाला विसरणं थोडंसं कठीण होतं आहे. मे बी त्यावेळेला रागाच्या भरात त्यांनी ब्रेकअप केलं आहे पण आत्ता कदाचित त्यांना खूप वाईट वाटत आहे. तर त्यांच्यासाठी हे डिफिकल्ट आहे. बघा, वेगवेगळ्या लोकांसाठी वेगवेगळे मेसेजेस असणार आहेत. ठीक आहे, सो तुम्हाला जो मेसेज याच्यामध्ये रेझोनेट करेल तो तुमच्यासाठी असेल. दुसरा काय लव्ह मेसेज आहे बघूया. ओके, काही लोकांसाठी असा मेसेज आहे की कदाचित त्यांना पास्ट आता विसरायचं आहे. ओके, आणि भूतकाळामध्ये जे काही घडले आहे तुमचं त्यांच्यासोबत त्यांना ते विसरायचं आहे आता आणि त्यांना तुमच्यासोबत रियुनियन करायचं आहे. ओके, सो काही लोकांसाठी असा पण मेसेज आहे की तुमच्या पार्टनरला त्यांची मिस्टेक रिअलाईज झाली आहे. ओके, त्यांना वाईट वाटत आहे आणि त्यांना रियुनियन तुमच्यासोबत करायचं आहे. नाव नेक्स्ट कार्ड. ओके, सो काही लोकांच्या पार्टनरमध्ये अशी एनर्जी दिसते की मे बी आत्ताच्या या मोमेंटला त्यांची जास्त प्रायोरिटी पैशांसाठी असू शकते. मनी, मे बी करिअरवरती फोकस, पैसा कमवायचा आहे किंवा फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत म्हणून कदाचित तुमच्याकडे लक्ष देत नाही किंवा जॉब स्टेबल नाही आहे त्यांचा, त्यामुळे थोडंसं डायसी आहेत. ओके, सो वन मोर कार्ड, लेट्स सी. ओके, त्यांना तुमची ब्युटी, तुमची पर्सोना, तुमचा ऑरा, तुमची पर्सनालिटी खूप आवडते मनापासून. क्या बात है. और देखते हैं लव मैसेजेस. दोन दोन का चालेत. ओके, दे आर युअर क्रश. तो मे बी काही लोकांसाठी तुम्ही क्रश आहात. तुम्हाला कोणतरी सिक्रेटिव्हली पसंत करत आहे अँड यू आर नॉट अवेअर. आणि लवकरच काही लोकांच्या लव्ह लाईफमध्ये एक मिरॅकल एनर्जी येताना मला दिसत आहे. मिरॅकल, इमॅजिन डिवाइन इज ब्लेसिंग योर लव लाईफ. क्या बात है. इट्स अ ब्युटिफुल एनर्जी. ओके, त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही त्यांच्या लाईफमध्ये आल्यापासून त्यांच्या आयुष्यामध्ये बरेच चांगले पॉझिटिव्ह चेंजेस आलेले आहेत. ओके, आणखीन लव्ह मेसेजेस घेऊया आपण. ओके, नो मॅटर वॉट हाऊ मच वी फाईट. ओके, क्या बाते ब्यादे. म्हणजे किती पण तुमचे भांडण वादविवाद होऊ देत, काही फरक पडत नाही. त्यांच्या माइंडमध्ये तुम्ही असता 24/7. तुमची आठवण त्यांना येत असते. ट्रॅव्हल करताना, ऑफिसमध्ये, फ्रेंड्ससोबत असताना, सगळीकडे किती वादविवाद, किती पण तुमच्या बरोबर एनर्जी डिस्प्यूट्स होऊ देत पण त्यांच्या मनामध्ये तुम्ही आहात. तुमची त्यांना आठवण येत असते. वन मोर. ओके, यू वॉन्ट टू स्पेंड सम क्वालिटी टाईम. आता हे तुमच्यासाठी आहे. तुम्हाला तुमच्या पार्टनरसोबत क्वालिटी टाईम स्पेंड करायचा आहे. एक रोमॅन्टिक डेटवरती जायचं आहे. सगळे प्रॉब्लेम सॉल्व करायचे आहेत. इश्यूज क्लिअर करायचे आहेत. मिसअंडरस्टँडिंग क्लिअर करायचं आहे. मे बी तुम्हाला कदाचित सॉरी बोलायचं आहे. ओके, आणि मिरॅकल तर लव्ह लाईफमध्ये होताना पण दिसत आहे. ओके, हे बघा, प्लीज अनब्लॉक मी. तुम्ही ब्लॉक केले का? सो प्लीज अनब्लॉक देम. त्यांची रिक्वेस्ट आहे. काही लोकांचं रिलिजन मॅटर आहे. मे बी तुमची आणि त्यांची कास्ट वेगळी असू शकते. ओके, काही लोकांसाठी तुम्ही फक्त फ्रेंड्स आहात. ओके, मे बी त्यांच्या लाईफमध्ये ते लोक अशा बॅड सिच्युएशनमध्ये अडकलेले आहेत. ओके, अँड नॉट इन अ पोझिशन टू म्हणजे ह्या पोझिशनमध्ये नाही आहेत की लव्ह लाईफमध्ये काहीतरी सोल्युशन करतील. तर काही लोकांसाठी ही रिडिंग असू शकते. और मे बी काही लोकांमध्ये थर्ड पार्टी इंटरफेरन्स असू शकतो. सो हे तुमचे आजचे लव्ह रिडिंगचे मेसेजेस होते. मी वन्स इन अ वीक ट्राय करेन की असे लव्ह मेसेजेस तुम्हाला
द्यायला. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. स्टे ब्लेस्ड अँड हेल्दी. राधे राधे.